साजरा करतोय. आता स्वतंत्र दिन साजरा करतोय याचा अर्थ असा आहे की आपल्याला यामध्ये आपले दोन उद्देश आहेत. एक तर ज्या लोकांनी, ज्या क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशासाठी आपली प्राणाची आहुती दिली, आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांचं एक तर आपल्याला त्यांची प्रशंसा करणे, कृतज्ञता व्यक्त करणे, त्याचबरोबर जे तर त्यांनी जो स्वप्न पाहिले होते देशासाठी त्यासाठी प्रयत्न करणे, असे दोन प्रमुख उद्देश असतात. त्यासाठी जे आपण स्वतंत्र दिन आपलं 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी हे साजरा करतो. हे त्याचा उद्देश आहे प्रमुख प्रमाणे. आज जे तर आपल्याला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव किंवा महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखं जे तर काहीच काम करायचं नाही. कोणाला लाठी सहन करायची नाही आहे, कोणाला गोळी खायची नाही, कोणाला फासावर जायचं नाही. फक्त जे आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी जो स्वप्न साकारलेले आहे त्याला पूर्ण करायचे. जर आपण आपल्या क्रांतिकारकांचा जर लढा विचारात घेतला, आपण नेहमी पाहतो 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी आली तर आपण पाहतो नेहमी जे तर चित्रपट वगैरे काही देशभक्तीवर आधारित चित्रपट रिलीज केले जातात, दाखवले जातात, परंतु इंग्रजांशी संबंधित ते नसतात. विषय दुसराच असतो. इंग्रजांनी काय काय केलेले हे आपल्याला समजून येईल. ज्यांचं जे 1757 पासून ते 1947 पर्यंत असं त्यांचा राज्यकारभार होता. पण पूर्ण भारतात जे तर 1857 पासून ते 1879. आजच्या कार्यक्रमाची या शाळेचे शिक्षक आणि मित्र आणि मैत्रिणी, स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. शेख सरांचं भाषण हे बोलणं ऐकताना त्यांच्या मनातली तळमळ आम्हाला कळत होती. सत्य परिस्थिती आहे. सत्य परिस्थितीवर त्यांनी जे जे काही बोलले आम्हाला कळत होतं का त्यांना काहीतरी निर्बंध आहे. निर्बंधातून त्यांना बांध सोडून जे जे बोलायचं होतं त्यांनी ते बोलले. आणि खरंच आपला भारत स्वतंत्र झाला असून आता आपल्याला पुढच्या बाबी स्वतंत्र करायची आहे. आणि त्यासाठी आता स्टेजवर निर्बंधांना तोडून मन मोकळेने पणाने बोलणे खूप गरजेचे झालेले आहे. हे आम्ही ॲक्सेप्ट करतो शेख सर. आता मलाही खूप निर्बंध आहे, तरी पण मी एक विद्यार्थ्यांसाठी जे गरजेचं आहे ते बोलणार. पवार सरांनी अचानक फोन केला. फोन केल्यावर ठीक आहे म्हटलं, आमचा कार्यक्रम पुन्हा आम्ही आपल्याकडे आलो. विद्यार्थ्यांचे सगळे कार्यक्रम पाहिले. आम्ही विद्यार्थी दशेत असताना जे जे काही केले होते ते सगळे आता परत आम्हाला पाहायला मिळाले. सगळेच विद्यार्थ्यांनी इतकं छान पेटी, डंबेज, लेझिम सगळे प्रकार एवढं सुंदर एकत्रितपणाने सादरीकरण केले. त्यांना पुढच्या भविष्यासाठी शुभकामना. लोगो तयार केला, फूल बनवलं. गेले 15-20 दिवसापासून तुमचे सर तुमच्या मागे इतके प्रयत्न करता आहात आणि तुम्ही आज त्याची प्रचिती दिली. खरंच खूप सुंदर कार्यक्रम केला आहे. माझे काही शब्द राहून जात असेल, माझा घसा बसलाय सर. शेख सरांनी हँग करून ठेवले. शाळेत बरेचसे विद्यार्थी होमवर्क पूर्ण करत नाही, टीचर्सने दिलेले नोट्स वेळेवर दाखवत नाही आईवडिलांना. असं करू नका. स्वतंत्र भारतात तुम्ही राहत आहात, तुमच्यावर फार जबाबदारी आहे. स्वतंत्र भारताची प्रगती आणि त्याचं स्वातंत्र्य राखून ठेवायची तुमच्या हातात दोरी आहे. आणि त्यासाठी आज तुम्हा लोकांना चांगलं शिक्षण जे मिळण्याची संधी भेटलेली आहे त्याचं तुम्हाला सोनं करायचं आहे. सोने की चिड़िया तो भारत थी, हमें वापस बनाना है. वो तो ले गए, हमें लाना है.
लाएंगे? इतनी ताकत हम में लाना है। एक शेर बोलती हूँ, मेरे गुरुजी मजाज शरीरों ने हम पर कहे थे, आज मैं तुम पे कहती हूँ। गिरते हैं घुड़सवार, गिरते हैं घुड़सवार मैदान जंग में, गिरते हैं घुड़सवार मैदान जंग में, वो क्या गिरे जो घुटनों के बल चले। बरंचसं तुम्हाला कळालं असेल तर आज आपण स्वतंत्र भारतीय खरंच गुडघ्यावरच आहे। त्याच्यामुळे आपण परत पारतंत्र्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपल्यामधले बरेचसे लोक खूप करप्टेड झालेले आहेत आणि त्याचा तो परिणाम आहे। तर तुम्ही मागे बोलले का सरपंच बोलत नाही, रस्ता फुटलाय, आता ह्या लेकरांना ते कळणार नाही, आपल्याला ते सगळं कळतंय। आपण बघायची भूमिका घेऊन बसलो आहे, कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे फक्त खाण्या पिणं आणि जगण्याचा।